नमस्कार. एम-एच-सेट परीक्षेची तयारी करताय ना? मग मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका हे एक प्रकारचं सिक्रेट टूल आहे. तर हे टूल धोरणात्मकरित्या कसं वापरायचं हेच आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग. असं होतं का कधी की खूप अभ्यास केलाय, सगळं वाचून झालंय, पण ऐनवेळी पेपर हातात आल्यावर आत्मविश्वास कुठेतरी गडप होतो? तयारी तर भरपूर आहे, पण कॉन्फिडन्स का नाही? ही जी गॅप आहे ना, तयारी आणि आत्मविश्वासातली, तीच खरी समस्या आहे. आणि आज आपण त्यावरच बोलणार आहोत. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची एक छोटीशी रूपरेषा. आधी आपण बघूया की हा विरोधाभास नक्की काय आहे. मग मागील प्रश्नपत्रिका इतक्या महत्वाच्या का आहेत, त्या म्हणजे एक ब्लूप्रिंट कशा आहेत हे समजून घेऊ. त्यानंतर त्या सोडवण्याची स्मार्ट पद्धत काय, कोणत्या चुका टाळायच्या, आणि शेवटी ह्या सगळ्याचा आपल्याला नक्की काय फायदा होणार आहे, म्हणजे कम्प्लीट रोडमॅप आहे. बरं, तर आपण बोलत होतो तयारी आणि आत्मविश्वासाच्या गॅपबद्दल. त्याचं उत्तर खरं तर आपल्या डोळ्यासमोरच आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका यांना फक्त प्रॅक्टिस पेपर म्हणून बघू नका. खरं तर या परीक्षेचं अधिकृत ब्लूप्रिंटच आहेत. आता PYQ म्हणजे नेमकं काय? काही जणांना नवीन असेल. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. हे दुसरे तिसरे कोणी नाही, तर एम-एच-सेटने अधिकृतरित्या जाहीर केलेले जुने पेपर्स आहेत. याचा अर्थ काय? तर परीक्षेचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर यापेक्षा अस्सल आणि विश्वासार्ह स्रोत दुसरा असूच शकत नाही. ठीक आहे, मग ह्या PYQजमध्ये अशी काय जादू आहे? हे फक्त जुने प्रश्न नाहीत. ह्यांच्यामधून आपल्याला परीक्षेचा खरा पॅटर्न कळतो. म्हणजे काठिण्य पातळी किती असते, प्रश्न नेमके कसे विचारले जातात, सगळ्यात महत्त्वाचं कोणते टॉपिक्स वारंवार रिपीट होतात हे कळतं. आणि जेव्हा हे सगळं कळतं तेव्हाच खरा परीक्षेच्या दिवसासाठीचा आत्मविश्वास तयार होतो. वेळेचं गणित तर बसतंच. चला, हे पेपर महत्वाचे का आहेत हे तर आता आपल्या लक्षात आलंय. पण फक्त महत्वाचं म्हणून भागत नाही. ते सोडवण्याची एक योग्य, एक स्मार्ट पद्धत असते. ती पद्धत काय आहे ते आता पाहूया. पेपर सोडवताना अजिबात घाई करायची नाही. ही 5 टप्प्यांची पद्धत लक्षात ठेवा. स्टेप 1, प्रश्न एकदम शांतपणे आणि पूर्ण वाचा. स्टेप 2, त्यातले कीवर्ड्स म्हणजे मुख्य शब्द कोणते आहेत आणि नेमकं काय विचारलंय ते ओळखा. स्टेप 3, जे पर्याय 100% चुकीचे वाटतायत त्यांना आधीच बाद करा. आणि मग स्टेप 4 आणि 5, संकल्पना आठवा आणि अचूक उत्तरापर्यंत पोहोचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीला अचूकतेवर भर द्या, स्पीड आपोआप वाढेल. हे बघा, पेपर सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे फक्त उत्तर शोधणं, याला आपण म्हणूया पॅसिव्ह सॉल्व्हिंग. आणि दुसरी पद्धत आहे प्रश्नाच्या मुळाशी जाणं, म्हणजेच ॲक्टिव्ह ॲनालिसिस. फक्त बरोबर उत्तर काय आहे हे बघू नका, हाच प्रश्न का विचारला, यामागे कोणती संकल्पना आहे हे समजून घ्या. असं केल्याने पाठांतर होत नाही, तर ती संकल्पना कायमची लक्षात राहते आणि पुढच्या वेळी तसाच प्रश्न आला तो हमखास सुटतो. आता एक खूप महत्वाचा भाग. ही सगळी रणनीती वापरताना काही सामान्य चुका आहेत, ज्या आपल्याकडून नकळतपणे होऊ शकतात. आणि या चुकांमुळे आपली सगळी मेहनत वाया जाऊ शकते. मग या चुका कोणत्या आणि त्या कशा टाळायच्या ते पाहूया. या काही कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या टाळायलाच हव्यात. सगळ्यात मोठी चूक, स्वतः सोडवण्याआधीच उत्तरसूची बघणे. दुसरी चूक, टायमर न लावता पेपर सोडवणे. यामुळे आपल्याला वेळेचा अंदाजच येत नाही. आणि तिसरी खूप गंभीर चूक, जी उत्तरं चुकली आहेत ती का चुकली याचा विचारच न करणे. आणि याचमुळे आपण त्याच प्रकारच्या चुका परत करत राहतो. लक्षात घ्या, PYQs हे पाठांतरासाठी नाहीयेत, तर विश्लेषणासाठी आहेत. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण काय करायचं आणि काय नाही करायचं हे पाहिलं. तर आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. ही स्मार्ट रणनीती जर आपण वापरली तर त्याचे नेमके फायदे काय होतात, त्याचं फळ काय मिळतं, चला बघूया. या संपूर्ण प्रक्रियेचा, या सगळ्या मेहनतीचा परिणाम म्हणून 3 ठोस फायदे मिळतात. हो, बरोबर, 3 मुख्य फायदे. आणि ते 3 फायदे म्हणजे: 1, परीक्षेच्या दिवशी आपला आत्मविश्वास जबरदस्त वाढलेला असतो. 2, कोणत्या विषयांवर जास्त लक्ष द्यायचं म्हणजे रिव्हिजनची प्रायोरिटी काय असावी हे अगदी स्पष्ट होतं. आणि 3, आपली अचूकता आणि वेळेचं नियोजन या दोन्ही गोष्टींमध्ये लक्षणीय सुधारणा होते. आणि शेवटी परीक्षेसाठी हेच तर महत्वाचं आहे, नाही का? तर या सगळ्या चर्चेतून आपण एक गोष्ट शिकलो. प्रत्येक मोठ्या आव्हानामध्ये एक ब्लूप्रिंट लपलेलं असतं. ते आपल्याला फक्त शोधायचं असतं आणि त्याचा योग्य वापर करायचा असतो. तर मग
थोडा विचार करा, तुमचं पुढचं जे मोठं आवाहन आहे त्याचं ब्लूप्रिंट काय असेल. So friends, I hope you are enjoying this video. Don't forget to hit the like button and subscribe to Genius Thinking.